नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या इंट्रोडक्टरी लेक्चरला सुरुवात करणार आहोत। मात्र विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तीन मुख्य मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे। ते तीन मुख्य मुद्दे म्हणजे सिलेबस, रेफरन्स बुक आणि ओल्ड क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस। या तीन बाबींचे महत्त्व लक्षात घ्या। सिलेबसमधून आपल्याला कळते काय वाचायचे, रेफरन्स बुकमधून आपल्याला कळते कोठून वाचायचे आणि ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून आपल्याला कळते कसे वाचायचे। मित्रांनो, लक्षात असू द्या, काय वाचायचे, कोठून वाचायचे आणि कसे वाचायचे या तीन बाबी जर आपल्याला चांगल्या रीतीने कळल्या तर आपला सिलेबस हा पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड राहतो। MPSCचा अभ्यास करताना आपण पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड राहणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या अभ्यासाची दिशा भरकटणार नाही। आणि त्यामुळे इतिहास या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वात प्रथम इतिहास या विषयाला धरून या तीन बाबींवर चर्चा करणार आहोत। म्हणजेच मी इतिहास या विषयाला धरून इतिहासाशी संबंधित इतिहासाचा सिलेबस, इतिहासासाठी वाचायची रेफरन्स बुक आणि इतिहासाच्या ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचे महत्त्व या तीन बाबी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत किंवा या तीन बाबींवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम आपण सिलेबस या मुद्द्यावर बोलूया। मुख्यतः दोन एक्झामबद्दल मी तुमच्याशी बोलेन। एक आहे राज्यसेवेची एक्झाम आणि दुसरी आहे कंबाईन म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा किंवा कंबाईनची एक्झाम। जर मित्रांनो तुम्ही राज्यसेवा प्रिलिमचा आणि कंबाईन प्रिलिमचा सिलेबस जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की राज्यसेवा प्रिलिममध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे इतिहासाचे तीनही भाग आपल्याला अभ्यासायचे आहे। मात्र जर कंबाईन प्रिलिमचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित एवढाच इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे सांगायचे तात्पर्य हेच आहे की राज्यसेवा प्रिलिम आणि कंबाईन प्रिलिममध्ये जो इतिहास हा विषय जरी कॉमन असला तरी त्यामध्ये फक्त कॉमन काय आहे, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित। म्हणजेच तुम्ही कंबाईनचा अभ्यास करणार असाल तर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता नाही। मात्र जर तुम्ही राज्यसेवा प्रिलिमचा अभ्यास करणार असाल तर तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास असे इतिहासाचे तीनही भाग अभ्यासायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्ही राज्यसेवा मेन्सचा सिलेबस जर बघितला, आता लक्षात घ्या, राज्यसेवा मेन्सचा सिलेबस फार डिटेलमध्ये मेन्शन केलेला आहे। राज्यसेवा मेन्समध्ये 60 मार्काला इतिहास विचारले जाते आणि राज्यसेवा संपूर्ण मेन्सचा सिलेबस फार डिटेलमध्ये मेन्शन केलेला आहे। आणि मेन्सचा सिलेबस डिटेलमध्ये मेन्शन करण्याचे कारणही तेच आहे की त्या मुद्द्यांवरच आयोग प्रश्न विचारेल असे आयोगाला सांगायचे आहे। तर राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसवर तर एक वेगळा स्वतंत्र लेक्चर घेतला जाऊ शकतो। मात्र मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की राज्यसेवा मेन्सचा जर सिलेबस बघितला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तिथे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास नाही आहे। त्याचप्रमाणे कंबाईन मेन्सचा सिलेबस तुम्ही बघितला त्यामध्येही तुमच्या लक्षात येईल की तिथे सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा उल्लेख नाही आहे। म्हणजे एकंदर सांगायचं मला हेच आहे की फक्त आपलं म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास फक्त आपल्याला राज्यसेवा प्रिलिममध्ये अभ्यासायचा आहे। त्यानंतर कुठल्याही मेन्समध्ये आणि त्याचप्रमाणे कंबाईनच्या प्रिलिममध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासायचं नाही आहे। ठीक आहे, मेन्सच्या सिलेबसवर आपण डिटेलमध्ये नंतर चर्चा करणारच आहोत, कारण की तिथे थोडं डिटेलमध्ये आणखी बोलणे आवश्यक आहे। मात्र थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की जो मुख्यतः आपल्याला जो आहे इतिहासाचा जो भाग प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जो आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, जास्तीत जास्त मार्काला जो विचारला जातात किंवा ज्याला इतिहासामध्ये आपल्याला जे जास्तीत जास्त महत्त्व द्यायचं आहे ते द्यायचं आहे आधुनिक भारताच्या इतिहासाला आणि त्यामध्ये विशेषतः त्यातही महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित। म्हणजे मला हेच सांगायचं आहे की आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित हा आपल्याला राज्यसेवा आणि त्याचप्रमाणे कंबाईनच्या एक्झाममध्ये कॉमन आहे। मी माझे लेक्चरसुद्धा यालाच धरून घेणार आहोत। म्हणजे मी जे माझे इतिहासाचे लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास
महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहितच अभ्यासणार आहोत। आता मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं म्हणजे इतिहास या विषयाबद्दल एक गैरसमज हा आहे की इतिहास म्हणजे नुसतं विषयाचे, इतिहास म्हणजे नुसतं पाठांतर, इतिहासमध्ये नुसतं घटना पाठ कराव्या लागतात, सणावळी पाठ करावे लागतात, महत्त्वाची वर्षे पाठ करावी लागतात। आता मित्रांनो, लक्षात असू द्या, पाठांतर तर आहेच, मात्र पाठांतरासोबत इतिहासामध्ये आकलनाला सुद्धा फार महत्त्व आहे। कारण की जर आपण MPSCचे क्वेश्चन बघितले, MPSCचे जर ओल्ड क्वेश्चन पेपर बघितले आणि त्यामध्ये जर आपण इतिहास या विषयाचे क्वेश्चन बघितले तर आपल्याला लक्षात येईल की इतिहास या विषयावर जे आलेले जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर आपल्याला अंदाजाने द्यावे लागतात। बऱ्याचशा वेळा परफेक्ट आन्सर आपल्याला काय म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते। म्हणजे जर इतिहासावर जर 15 क्वेश्चन येत असेल तर साधारणतः त्यातल्या 6 ते 7 क्वेश्चनचं आन्सर आपल्याला परफेक्ट माहीत असते आणि उरलेले बरेचसे क्वेश्चन आपल्याला अंदाजाने सोडवावे लागतात। राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा तेच आहे। राज्यसेवा मेन्समध्ये 60 क्वेश्चन इतिहासावर विचारले जातात, साधारणतः त्यातल्या 30 ते 35 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला परफेक्ट माहीत असते, मात्र इतर क्वेश्चनचे आन्सर आपल्याला अंदाजाने सोडवावे लागतात। म्हणजेच इतिहास या विषयाचे बरेचसे क्वेश्चन आपल्याला अंदाजाने सॉल्व करावे लागतात आणि आपले अंदाज तेव्हाच बरोबर येऊ शकतात जेव्हा आपल्याला तो विषय नीट समजलेला असेल। म्हणजेच मला हेच सांगायचे आहे की इतिहास म्हणजे नुसतं पाठांतर नाही, तर इतिहासामध्ये सुद्धा आकलनाला समजण्याला फार महत्त्व आहे। आणि त्या दृष्टीनेच मग मी लेक्चरमध्ये नुसतं तुमच्याकडून इतिहास हा विषय पाठ करून घेणार नाही आहोत, इतिहास हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सुद्धा देणार आहोत। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगत आहे की इतिहास या विषयात आकलनाला महत्त्व आहे, मात्र मग आकलन करायचे कसे, इतिहास या विषयाचे आकलन करायचे कसे, इतिहास या विषयाचा ॲनालिटिकल स्टडी करायचा कसा, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, प्रत्येक विषयाचा ॲनालिटिकल स्टडी करण्याची एक विशिष्ट मेथड असते। जर इतिहासाच्या संदर्भात बोलायचे तर इतिहासाचा ॲनालिटिकल स्टडी करण्याची सुद्धा एक विशिष्ट मेथड आहे। इतिहासामध्ये आपण वेगवेगळ्या घटना अभ्यासणार आहोत आणि या घटना अभ्यासताना आपल्याला कुठेतरी प्रत्येक घटना दुसऱ्या घटनेवर कशी परिणाम करते, एका घटनेमुळे दुसरी घटना कशी घडली किंवा एखादी विशिष्ट घटना घडण्यासाठी या आधीची घटना कशा प्रकारे कारणीभूत होती, ही लिंक समजून घ्यायची आहे। म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, इतिहासामध्ये आपण वेगवेगळ्या घटना अभ्यासणार आहोत। आपण अभ्यासणार आहोत 1857चा उठाव, त्यानंतर अभ्यासणार आहोत 1857 नंतर भारतात प्रशासनात झालेले बदल, भारतात राष्ट्रवादाचा उदय, भारतात झालेली राजकीय जागृती, काँग्रेसची स्थापना, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना आपण अभ्यासणार आहोत। ती या घटनांनी एकमेकांवर कसा परिणाम केला, ही प्रत्येक घटना दुसऱ्या घटनेसाठी कशी कारणीभूत ठरली, या घटनेमुळे दुसऱ्या घटनेमध्ये काय बदल झाला किंवा दुसऱ्या घटनेवर काय परिणाम झाला, ही जी मधातली लिंक आहे ही जर आपण समजावून घेतली आणि दुसरी घटना अभ्यासताना आधी घडलेली घटना आपण आपल्या माइंडमध्ये ठेवली किंवा ती लक्षात ठेवली तर आपल्याला इतिहास हा समजलेला राहील। इतिहास या विषयाचा ॲनालिटिकल एक स्टडी आपला झालेला राहील आणि मग हा जर ॲनालिटिकल स्टडी आपला झाला तर आपण इतिहास या विषयाचे बरेचसे क्वेश्चन अंदाजाने सॉल्व करू शकू। आता लक्षात घ्या, इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मला पूर्ण हे सांगणे शक्य होणार नाही, मात्र मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपण एक उदाहरण घेऊया। 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा तुम्हाला माहीत असेल। या कायद्यात एक महत्त्वाची तरतूद होती, दर 10 वर्षांनी भारतात झालेल्या राजकीय सुधारणा, दर 10 वर्षांनी भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणांचा आढावा घेतला जाईल, अशी तरतूद कुठे होती? 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यात। मग पुढे काय झालं, या तरतुदीनुसार भारतातील राजकीय सुधारणांचा आढावा घेतल्यासाठी कमिशन नेमल्या गेले असेल, बरोबर आहे, कारण की ती तरतूद त्या कायद्यातच होती। आता 1919ला हा कायदा आला, म्हणजेच दर 10 वर्षांनी, म्हणजे पुढचे 10 वर्ष कधी होणार? 1929, बरोबर आहे। तर 1929 मध्ये भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी नक्कीच आयोग नेमला गेला असेल। तर मात्र लक्षात घ्या, म्हणजे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 1929 मध्ये आयोग नेमला गेला असेल,
मात्र हा आयोग 1929 मध्ये न नेमता 1927 मध्येच नेमला गेला होता आणि या आयोगाचे नाव होते सायमन कमिशन. ब्रिटनमध्ये अशा काही राजकीय घडामोडी झाल्या की त्यामुळे हा आयोग 2 वर्ष आधी म्हणजे 1927 मध्येच नेमला गेला. म्हणजे लक्षात घ्या 1927 मध्ये सायमन कमिशन नेमल्या गेले. का बरं नेमल्या गेले? कारण की 1919च्या कायद्यामध्ये तशी तरतूद होती म्हणून नेमल्या गेले. आता लक्षात घ्या पुस्तकात कुठेही मेन्शन नाही आहे किंवा तुम्ही पूर्ण वाचाल, ठीक आहे, पूर्ण तुम्ही जर वाचाल तर तुमच्याही लक्षातही येणार नाही की सायमन कमिशन नेमले कशासाठी होते. मात्र लक्षात घ्या 1919चा जो कायदा आहे त्यामधली एक महत्त्वाची तरतूद आहे की दर 10 वर्षांनी राजकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आयोग नेमला जाईल आणि मग त्यानुसार काय नेमले होते? सायमन कमिशन. म्हणजे सायमन कमिशन कशासाठी नेमले असेल? राजकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी. सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की सायमन कमिशन नेमण्याचा उद्देश काय आहे? मग आपल्याला जर ही एकंदर लिंक माहीत असेल तर सहजरित्या आपण गेस करू शकू की भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी. पुन्हा यालाच धरून आपण पुन्हा पुढे जाऊया. आता सायमन कमिशन भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणांचा अभ्यास करणार होती. मात्र या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि त्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला. सायमन कमिशनला विरोध केला गेला. अशा परिस्थितीत भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना आवाहन केले. कोणते आवाहन केले? की भारतीयांना ज्या राजकीय सुधारणा आम्हाला द्यायच्या आहे त्यामध्ये आम्ही भारतीयांना सामील करून घेऊ शकत नाही. कारण की सर्वांना मान्य होईल अशा राजकीय सुधारणा भारतीय सुचवू शकत नाही. तुमच्यामध्ये वेगवेगळे गट आहे, त्यामध्ये त्या वेगवेगळ्या गटामध्ये बरेचसे मतभेद आहे. त्यामुळे सर्वांना मान्य होईल अशा राजकीय सुधारणा तुम्ही देऊ शकत नाही. आणि जर तुमच्यात हिंमत असेल किंवा तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल तर सर्व भारतीयांना मान्य होईल अशा राजकीय सुधारणा तुम्ही सुचवा आणि मग आम्ही त्याच्यावर विचार करू, असे आवाहन केले. कोणी केले? लॉर्ड बर्कनहेड यांनी. मग काय झाले? हे आव्हान स्वीकारल्या गेले आणि हे आव्हान स्वीकारल्या गेल्यामुळे त्याची परिणती कशात झाली? नेहरू कमिटीत झाली. सर्वपक्षीय एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते आणि हे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी नेहरू कमिटी स्थापन झाली, ही नेहरू कमिटी काय करणार होती? सर्व भारतीयांना मान्य होईल अशा राजकीय सुधारणा तयार करणार होती. म्हणजे एकंदर काय, भारतीयांना कोणत्या राजकीय सुधारणा द्यायच्या हे ब्रिटिश सरकारला सांगणार होती. मग या नेहरू कमिटीचा एक अहवाल आला. त्यामध्ये भारतीयांना कोणत्या राजकीय सुधारणा अपेक्षित आहे हे सांगितलं गेलं. याला नेहरू रिपोर्ट म्हटलं गेलं. मात्र जसं लॉर्ड बर्कनहेड यांनी म्हटलं होतं की सर्व भारतीयांना मान्य होईल अशा राजकीय सुधारणा तुम्ही सुचवू शकत नाही आणि त्यानुसारच मग अगदी तसंच झालं. नेहरू रिपोर्टवरून भारतीयांमध्येच मतभेद निर्माण झाले. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली जो मुस्लिम लीगचा एक गट होता त्यांना नेहरू रिपोर्टमधील सुधारणा मान्य नव्हत्या. म्हणजेच नेहरू रिपोर्टवरून वाद सुरू झाला आणि मग नेहरू रिपोर्टला विरोध करण्यासाठी जिनांनी आपले 14 मुद्दे मांडले. म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो, चेन लक्षात घ्या. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्यामुळे सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे सायमन कमिशनला विरोध आणि त्यामुळे लॉर्ड बर्कनहेड यांचे भारतीयांना आव्हान. ते आव्हान स्वीकारल्यामुळे नेहरू रिपोर्ट. मात्र नेहरू रिपोर्टवरून वाद आणि म्हणून जिनांचे 14 मुद्दे. म्हणजे ही लिंक लक्षात घ्या. मग आता तुम्हाला लक्षात येईल की सायमन कमिशनमध्ये सुद्धा काय असेल? भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणाच असेल. नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा काय असेल? भारतीयांना अपेक्षित असलेल्या राजकीय सुधारणा असेल. जिनांच्या 14 मुद्द्यांमध्ये सुद्धा काय असेल? भारतीयांना अपेक्षित असलेल्या राजकीय सुधारणाच असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की तुमच्या हे कुठेतरी डोक्यात राहिलं की या भारतीयांना द्यावयाच्या राजकीय सुधारणा यामध्ये आहे, तर तुम्ही त्या सहजरित्या पाठ करू शकाल किंवा सहजरित्या अंदाजाने गेस करू शकाल.
त्या तुम्ही गेस कशा करू शकाल हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये आणखी डिटेलमध्ये सांगेलच. माझी शिकवण्याची पद्धत तीच असेल की पाठांतर कमी आणि आकलन जास्तीत जास्त. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे आपण चेन अभ्यासली. यामध्ये आणखी एक सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. खालील घटनांचा क्रम लावा आणि त्या घटना आपल्याला दिल्या जाऊ शकतात. सायमन कमिशन, जिनांचे 14 मुद्दे, नेहरू रिपोर्ट. आता मित्रांनो लक्षात घ्या, जर नुसतं पाठांतर असेल तर नक्कीच परीक्षेमध्ये हा गोंधळ उडेल. कोणता? की जिनांचे 14 मुद्दे आधी की नेहरू रिपोर्ट आधी. पाठांतर असेल, नुसतं पाठांतर असेल तर. मात्र जर व्यवस्थितरित्या आकलन झालं असेल तर आपण सहजरित्या सांगू शकू की सर्वात पहिले सायमन कमिशन आले, सायमन कमिशनला विरोध होता म्हणून नेहरू रिपोर्ट आले, नेहरू रिपोर्टवरून वाद निर्माण झाला आणि म्हणून जिनांचे 14 मुद्दे आले. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की इतिहास या विषयामध्ये सुद्धा आकलनाला फार फार महत्त्व आहे. आणि जर एकंदर MPSCचा आपण पॅटर्न लक्षात घेतला तर या पॅटर्ननुसार प्रत्येक विषयामध्येच आकलनाला महत्त्व आहे. कारण की तुम्ही MPSCची जर एक्झाम घेतली लक्षात, मग ती राज्यसेवा प्रिलिम असू द्या किंवा कंबाईंड प्रिलिम एक्झाम असू द्या, त्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. मात्र 100 पैकी साधारणतः फक्त 30 ते 40 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला कन्फर्म माहीत असते. बाकी क्वेश्चन आपल्याला अंदाजाने सोडवावे लागतात आणि आपले अंदाज तेव्हाच बरोबर येऊ शकतात जेव्हा आपल्याला तो विषय नीट कळलेला असेल. इतिहास हा विषय सुद्धा आपण अशाच प्रकारे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तर मला हे डिटेलमध्ये पूर्ण म्हणजे तुम्ही माझे जेव्हा नेक्स्ट लेक्चर बघाल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल की मी एकंदर आकलन विषयाचं तुम्हाला चांगल्या प्रकारे आकलन व्हावं या दृष्टीनेच हा विषय शिकवत आहोत. हे तुम्हाला माझे इतर लेक्चर बघून कदाचित लक्षात येईलच. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्वात प्रथम सिलेबस या मुद्द्यावर चर्चा करत आहोत. आपल्याला इतिहास जो अभ्यासायचा आहे त्याचा मी एक इंडेक्स तयार केलेला आहे. म्हणजे मला या इंडेक्सच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचे आहे की आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचे आहे. स्क्रीनवरती तुम्हाला हा इंडेक्स दिसत असेल. सर्वात प्रथम मी तुम्हाला हा इंडेक्स वाचून दाखवतो आणि त्यानंतर मग हा इंडेक्स समजावून सांगतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो इंडेक्स तुम्हाला दिसतोय तो आहे आधुनिक भारताच्या इतिहासाचा. त्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला दिसतोय भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. दुसरा टॉपिक दिसतोय ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. तिसरा टॉपिक दिसतोय इंग्रजाविरोधी असंतोष आणि विविध बंडे. चौथा टॉपिक जो आहे तो आहे 1857चा उठाव. पाचवा टॉपिक आहे 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक सांस्कृतिक जागृती. त्यानंतर 6वा टॉपिक आहे 1858 नंतरचे प्रशासकीय धोरणे. 7वा टॉपिक आहे राष्ट्रभावनेचा उदय व विकास. 8वा टॉपिक आहे काँग्रेसपूर्व राजकीय संघटना. 9वा टॉपिक आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. त्यामध्ये मग मवाळ पर्व, जहाल पर्व. त्यानंतर 10वा टॉपिक आहे बंगालची फाळणी व वंगभंग चळवळ. 11वा टॉपिक आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ 2 टप्पे. 12वा टॉपिक आहे स्वराज्याची चळवळ, गांधी युगातील चळवळी. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण या इंडेक्सवर चर्चा करूया. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा इंडेक्स तर तुम्हाला मी सांगितलेला आहे. या इंडेक्समधून तुम्हाला लक्षात येईल की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. मात्र हा इंडेक्ससुद्धा आपल्याला समजावून घेणे फार महत्त्वाचं आहे. आणि मग समजावून घेताना आपल्याला तेच प्रत्येक घटना दुसऱ्या घटनेशी लिंक करायची आहे. कारण की हे लिंक करणे फार महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्याला इतिहासाचे चांगल्या रीतीने आकलन होणार आहे. तर मी हा इंडेक्ससुद्धा तुम्हाला लिंक करून समजावून देणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला जो दिसतोय तो भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली आणि तिथून भारताच्या आधुनिक इतिहासाला सुरुवात झाली. त्यामुळे आपला हा पहिला टॉपिक आहे भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार. त्यामध्ये आपण भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली, मग ब्रिटिशांनी इथल्या स्थानिक सत्तेशी कसा संघर्ष केला, त्यांचे जे युरोपीय प्रतिस्पर्धी होते त्यांच्याशी कशा प्रकारे संघर्ष केला, म्हणजेच ब्रिटिशांनी इथे कोणत्या प्रकारे म्हणजे ब्रिटिशांनी स्थानिक सत्तेशी जी काही युद्धे केली आणि मग युद्धे केल्यानंतर इथला प्रदेश ताब्यात घेतला आणि मग विस्तारासाठी जे तैनाती फौज धोरण अवलंबले आणि त्यानंतर प्रदेश ताब्यात घेण्यासाठी जे संस्थाने खालसा धोरण अवलंबले ते आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. आता लक्षात घ्या, भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली. मग स्थापना झाल्यानंतर काय झालं असेल,
इथे परिणाम घडायला सुरुवात झाली असेल. कशाचा? ब्रिटिश सत्तेचा. कारण की ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर मग ब्रिटिश सत्तेचा भारतावर परिणाम घडायला सुरुवात झाली असेल. तर आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तोच आहे ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतावर कोणते परिणाम झाले हे अभ्यासायचं आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे इथल्या आर्थिक धोरणामध्ये काय बदल झाले, इथल्या जमीन महसूल धोरणामध्ये काय बदल झाले, ब्रिटिशांचा भारतासोबतचा व्यापाराबद्दलची जी काही धोरणे होती त्यामध्ये काय बदल झाले, इथल्या प्रशासनात काय बदल झाले, इथे ब्रिटिश सत्तेच्या परिणामामुळे आधुनिक शिक्षणाची सुरुवात कशी झाली, हे सर्व मुद्दे आपल्याला ब्रिटिश सत्तेच्या भारतावरील परिणाम या मुद्द्यामध्ये अभ्यासायचा आहे. आता लक्षात घ्या, ब्रिटिश सत्तेचा भारतावर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. या परिणामातून असंतोष सुद्धा निर्माण झाला असेल. मग या असंतोषातून कशा प्रकारे बंडे निर्माण झाली ते आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. इंग्रजाविरोधी असंतोष आणि विविध बंडे. आता ही जी बंडे होती सुरुवातीच्या काळात ही स्थानिक स्वरूपाची होती, त्यामुळे ब्रिटिशांनी ही सहजरित्या दडपवली. मात्र पुढे या असंतोषाचा उद्रेक आणखी मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे 1857चा उठाव. ठीक आहे. आता ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना झाली होती. एक समांतररित्या भारतात जागरूकता निर्माण व्हायला लागली होती. आधुनिक शिक्षणामुळे एक बुद्धिजीवी वर्ग इथे निर्माण झाला होता आणि मग त्याचा परिणामातून 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक जागृतीला सुरुवात झाली होती. तर आपला जो नेक्स्ट मुद्दा असणार आहे किंवा नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे तोच असणार आहे 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक सांस्कृतिक जागृती. त्यानंतर आपण 1857चा उठाव अभ्यासलेला असणार आहे. 1857च्या उठावाच्या परिणामातून कंपनीची सत्ता काढून घेतली जाते आणि मग या कंपनीच्या भारतात कंपनीऐवजी आता ब्रिटिश राजसत्ता राज्यकारभार करायला सुरुवात करते. म्हणजे 1857 पर्यंत भारतातील सत्ता कोणाच्या ताब्यात असते? ईस्ट इंडिया कंपनीच्या. मात्र 1857च्या उठावामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते आणि ब्रिटिश राजसत्तेकडे भारतातील सत्ता येते आणि त्यामुळे इथल्या प्रशासनामध्ये बदल करायला सुरुवात होते. इथल्या प्रशासनामध्ये काय म्हणता येईल, काही मूलभूत बदल होतात. तर 1858 नंतरची प्रशासकीय धोरणे यामध्ये आपल्याला ते झालेले बदल अभ्यासायचे आहे. आता ब्रिटिश सत्तेच्या या स्थापनेमुळे आणि त्यातून झालेल्या परिणामामुळे भारतात एक प्रकारची भारतात एक प्रकारे राजकीय जागृती होते. या राजकीय जागृतीतून राष्ट्रभावनेचा उदय व विकास होतो. तर तो राष्ट्रभावनेचा उदय व विकास कसा झाला हे आपल्याला आपल्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. या राष्ट्रभावनेच्या उदयाच्या विकासातूनच वेगवेगळ्या राजकीय संघटना भारतामध्ये स्थापन व्हायला सुरुवात होते. तर मग या राजकीय संघटनांचे सुरुवातीचे स्वरूप काय होते हे आपल्याला काँग्रेसपूर्व राजकीय संघटनामध्ये अभ्यासायचं आहे. पुढे या राजकीय संघटनांच्या परिणामातूनच एक अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन होते. ती अखिल भारतीय राजकीय संघटना म्हणजे काँग्रेस. तर ही काँग्रेसची स्थापना कशी होते, मग या काँग्रेसचे सुरुवातीचे जे राजकारण मवाळ स्वरूपाचे होते ते मवाळ पर्व कसे होते, त्यानंतर आलेले जहाल पर्व कसे होते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता भारतात राजकीय जागृती झालेली आहे. मात्र या राजकीय जागृतीतून वेगवेगळ्या राजकीय संघटनाही स्थापन झालेल्या आहे. मात्र त्यांना फार मोठे काही साध्य करता येत नाही आहे. त्यामुळे एक तरुणांचा जो गट आहे तो या काँग्रेसच्या या राजकारणापासून कुठेतरी नाराज आहे आणि मग त्या परिणामातून भारतात क्रांतिकारी चळवळ कशी सुरू होते, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ कशी सुरू होते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर मग महात्मा गांधींचे आगमन, मग हळूहळू महात्मा गांधींचे काँग्रेसवरील नियंत्रण, काँग्रेसमधील त्यांचे नेतृत्व आणि मग तिथून सुरू झालेली स्वराज्याची चळवळ म्हणजेच गांधी युगातील चळवळ आपल्याला अभ्यासायचं आहे. मग त्यामध्ये आपण सविनय सुरुवातीच्या काळातील असहकार, त्याआधी रौलेट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह आणि त्यानंतर मग असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चले जा आंदोलन या चळवळी आपल्याला स्वराज्याच्या चळवळीमध्ये अभ्यासात न्यायच्या आहे. म्हणजेच लक्षात घ्या, मी तुम्हाला इंडेक्ससुद्धा स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेलं आहे. एक घटना म्हणजे त्या इंडेक्सवरूनही तुमच्या लक्षात येईल की एका घटनेमुळे दुसरी घटना कशी घडली. ठीक आहे. आपण आणखी डिटेलमध्ये याची लिंक तयार करणारच आहोत. तर मला हेच सांगायचं आहे की इतिहास या विषयामध्ये आकलन फार महत्त्वाचं आहे आणि हे आकलन कसं करायचं आहे, घटनांची चेन समजून घ्यायची आहे, घटनांची लिंक समजून घ्यायची आहे. आता आपण जी चर्चा केली ती केली आधुनिक भारताच्या इतिहासावर. मात्र मित्रांनो लक्षात असू द्या,
आपल्याला नुसतं आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासायचा नाही आहे, तर महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा अभ्यासायचा आहे. आणि त्यामुळे मी स्वतंत्ररित्या महाराष्ट्राच्या इतिहासावर सुद्धा लेक्चर घेणार आहे. आधीचे जे माझे लेक्चर चालणार आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासावर, ते लेक्चर संपल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासावर सुद्धा स्वतंत्र लेक्चर असणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय अभ्यासायचं आहे थोडक्यात इंडेक्समधून तुम्ही समजून घ्या. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला टॉपिक जो अभ्यासायचा आहे तो अभ्यासायचा आहे 19व्या शतकातील महाराष्ट्र. म्हणजे जेव्हा भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र नेमका काय होता, कसा होता, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय होती, हे आपल्याला 19व्या शतकातील महाराष्ट्रामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील वृत्तपत्रे अभ्यासायचे आहे. त्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांचे महाराष्ट्रातील कार्य अभ्यासायचे आहे. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे समाजसुधारक अभ्यासायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष आणि विविध बंडे हा टॉपिक अभ्यासायचा आहे. तिथे आपण काय अभ्यासलो, भारतात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष आणि विविध बंडे, तोच टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यासायचा आहे. 1857चा उठाव व महाराष्ट्र हा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे. तिथे सुद्धा आपण 1857चा उठाव अभ्यासणार आहोत, मात्र इथे 1857चा उठाव अधिक डिटेलमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यासणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रारंभिक राजकीय संघटना, काँग्रेसपूर्व राजकीय संघटना आपण आधुनिक भारताच्या इतिहासात अभ्यासणार आहोत. याच राजकीय संघटना म्हणजे राजकीय संघटनांनाच धरून महाराष्ट्रात कोणत्या राजकीय संघटना निर्माण झाल्या हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून जी चळवळ सुरू झाली ती चळवळ महाराष्ट्राच्या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ तिथे म्हणजे भारतातील क्रांतिकारी चळवळ आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ आपण डिटेलमध्ये अभ्यासात नेणार आहोत. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी हा एक वेगळा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला आधुनिक भारताचा तर इतिहास अभ्यासायचाच आहे, मात्र आधुनिक भारताच्या इतिहासासोबत महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा अभ्यासायचा आहे. आधी मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास डिटेलमध्ये समजून सांगणार आहोत आणि मग तो इतिहास तुम्हाला चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये समजल्यानंतर महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहोत. तर मित्रांनो आतापर्यंत आपण सिलेबस या मुद्द्यावर चर्चा केली. त्यामधून आपल्याला हे कळले की आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित यामध्ये आपल्याला कोणते टॉपिक वाचायचे आहे. आता आपण नेक्स्ट मुद्द्यावर चर्चा करूया, रेफरन्स बुक. मित्रांनो लक्षात असू द्या, इतिहास हा बऱ्याच जणांचा फेवरेट विषय असतो आणि मग इतिहास हा विषय वाचण्यासाठी मार्केटमध्ये पुस्तकेसुद्धा भरमसाठ उपलब्ध आहे. मात्र इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की इतिहास जरी हा माझा आवडता विषय असला आणि मार्केटमध्ये जरी भरमसाठ पुस्तके उपलब्ध असली तरी मला ही सर्व पुस्तके वाचायची नाही आहे. कारण की जर तुम्ही इतिहास या विषयाचं आउटपुट लक्षात घेतलं तर ते फार कमी आहे. जर पॉलिटीवर जर 15 क्वेश्चन येत असेल तर ते 15 क्वेश्चन तुमचे बरोबर येऊ शकतात. जर अर्थशास्त्रावर 15 क्वेश्चन येत असेल तर अर्थशास्त्रावरचे 15 क्वेश्चनही कधी कधी तुमचे बरोबर येऊ शकतात. मात्र इतिहासाचे तुमचे 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर येईल असं कधीच होणार नाही. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की इतिहास या विषयाचे आउटपुट फार कमी आहे. मात्र इतिहास या विषयासाठी मार्केटमध्ये पुस्तके भरपूर उपलब्ध आहे. अशा वेळेस इतिहास या विषयाची नेमकी कोणती पुस्तके वाचायची हे क्लिअर असणे, हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. कारण की जी पुस्तके वाचायची आवश्यकताच नाही त्या पुस्तकांवर जर आपण आपला वेळ देत गेलो तर एक तर वेळेचा अपव्यय होईल आणि त्याचप्रमाणे जे आउटपुट मिळायचं त्या आउटपुटसुद्धा मिळणार नाही. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला विषयाची जी पुस्तके वाचायची आहे ती फक्त एक वेळा वाचायची नाही आहे, त्या पुस्तकांची वारंवार रिव्हिजनसुद्धा करायची आहे. आणि मग त्या दृष्टीनेच इतिहासासाठी कोणती पुस्तके वाचणे आवश्यक आहे हे सांगणे महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला इतिहास या विषयाची कोणती पुस्तके वाचायची आहे हे सांगेल आणि त्यानंतर इतिहास या विषयाची कोणती पुस्तके नाही वाचायची हे सुद्धा सांगेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही अगदी नवीन असाल आणि अभ्यासाला आताच सुरुवात करत असणार तर सर्वात प्रथम तर तुम्ही पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास हे 8वीचं पाठ्यपुस्तक सुरुवातीला वाचायला पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचे महाराष्ट्राचे इतिहास हे जुन्या सिलेबसचे पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. स्क्रीनवरती तुम्हाला ते पुस्तक दिसत असेल.
11वीचा महाराष्ट्राचा इतिहास हे कशासाठी वाचायचं आहे? महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि भारताच्या इतिहासासाठी इयत्ता 8वीचे पुस्तक तुम्हाला वाचायचे आहे. ठीक आहे, अगदी बेसिक झाला. त्यानंतर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल त्यासाठी तुम्ही रेफरन्स बुक म्हणून रंजन कोळंबे सरांचा आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक वाचू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही माझे लेक्चर बघणार असाल तर माझी क्लास नोट्स आणि त्याचप्रमाणे माझे लेक्चर या दोघांचा वापर करू शकता. म्हणजे तुम्ही माझी क्लास नोट्स वाचायची आहे, पाठ्यपुस्तके वाचल्यानंतर माझी क्लास नोट्स वाचायची आहे, त्यानंतर माझे लेक्चर बघायचे आहे, त्यानंतर पुन्हा माझी क्लास नोट्स वाचायची आहे. आणि मग हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पॅरललमध्ये रंजन कोळंबे सरांचे पुस्तकसुद्धा वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे जर मी असं गृहीत धरतो की तुम्ही माझे लेक्चर बघणार आहात. ठीक आहे, जर माझे लेक्चर तुम्ही बघणार असाल तर सुरुवातीला लेक्चर बघण्याआधी तुम्ही 8वीचे इतिहासाचे पुस्तक आणि 11वीच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुस्तक हे वाचून असणे आवश्यक आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक माझे क्लास नोट्स पुरवणार आहे. ठीक आहे, ती क्लास नोट्स तुम्हाला वाचायची आहे, माझे रोजचे लेक्चर बघायचे आहे, ते लेक्चर बघितल्यानंतर पुन्हा क्लास नोट्स वाचायचे आहे, त्यानंतर पुन्हा लेक्चर बघायचे आहे. असं करत करत तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. मग तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण इतिहास अभ्यासल्यानंतर तुम्हाला रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकावर स्विच होता येईल. तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक नंतर तुम्हाला वाचायचं आहे किंवा पॅरललमध्ये म्हणजे माझे लेक्चर बघून माझ्या क्लास नोट्स वाचून पॅरललमध्ये तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा वाचू शकता. ठीक आहे, मग यावर 1-2 रिव्हिजन झाल्यानंतर तुमचा इतिहासाचा एक चांगला बेस तयार झालेला असेल. आणि मग आता तुम्हाला आणखी थोडं डिटेलमध्ये जायचं आहे तर तुम्ही हळूच समाधान महाजन सरांच्या पुस्तकावर स्विच होऊ शकाल. तिथे तुम्हाला अगदी इतिहास डिटेलमध्ये मिळेल. समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये ग्रोवर अँड ग्रोवर, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, महाराष्ट्राचा इतिहास ज्यासाठी कटारे सरांचं पुस्तक सांगितलं जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासाचं गाठाळ सरांचं पुस्तक, हे जे सर्व महत्त्वाचे रेफरन्स बुक आहे या सर्वांना एकत्र करून समाधान महाजन सरांनी आपलं एक स्वतःचं नोट स्वरूपातील पुस्तक तयार केलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहासाचं. म्हणजे समाधान महाजन सरांच्या पुस्तकात जी तुम्हाला माहिती मिळणार आहे ती कुठली असणार आहे? ग्रोवर अँड ग्रोवरमधली महत्त्वाची माहिती, परीक्षाभिमुख माहिती. ठीक आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रचं जे पुस्तक आहे त्यामधली माहिती, महाराष्ट्राचा इतिहास कटारे सरांचं जे पुस्तक आहे त्यामधली माहिती, महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे त्यामधली माहिती. ठीक आहे, म्हणजे समाधान महाजन सरांच्या या एकाच पुस्तकात तुम्हाला या सर्व पुस्तकातली परीक्षाभिमुख माहिती मिळणार आहे. तर हे पुस्तक कधी वाचायचं हे मात्र लक्षात घ्या, विशेषतः नवीन विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, जर जुने विद्यार्थी असेल तर ते डायरेक्टली समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकता. मात्र जे अगदी सुरुवात करणार आहेत त्यांनी कधी वाचायचं हे लक्षात घ्या. त्यांनी माझे लेक्चर, त्यानंतर माझ्या क्लास नोट्स, त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक याची 1 ते 2 रिव्हिजन झाल्यानंतर अधिक डिटेलमध्ये फास्ट रिव्हिजनसाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी कोणतं पुस्तक वाचायचं आहे? समाधान महाजन सरांचं पुस्तक. मित्रांनो, बस इतकीच पुस्तके तुम्हाला वाचायची आहे. यापेक्षा जास्त पुस्तके इतिहासासाठी वाचणे अपेक्षित नाही आहे. म्हणजेच लक्षात घ्या, मी तुम्हाला इतिहासासाठी कोणती पुस्तके वाचायला सांगितली? 8वी आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक, 11वी महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक, माझ्या क्लास नोट्स, रोज माझे लेक्चर बघणे, पॅरललमध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, या सगळ्यांची 1 ते 2 वेळा रिव्हिजन आणि त्यानंतर हळू स्विच होऊन कुठे जायचं आहे? समाधान महाजन सरांच्या पुस्तकावर. म्हणजेच तुम्हाला 8वीचे इतिहासाचे पुस्तक, 11वीचे इतिहासाचे पुस्तक, माझ्या क्लास नोट्स, रंजन कोळंबे सरांचे पुस्तक आणि समाधान महाजन सरांचे पुस्तक, इतकी पुस्तके आधुनिक भारताच्या इतिहासासाठी मी तुम्हाला वाचायला सांगत आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा असू शकतो की सर, ग्रोवर अँड ग्रोवर हे सुद्धा रेफरन्स बुक आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे सुद्धा रेफरन्स बुक आहे, महाराष्ट्राचा इतिहास कटारे हे सुद्धा रेफरन्स बुक आहे, मग ही नाही वाचायची का? मित्रांनो, लक्षात असू द्या, ही पुस्तके नक्कीच रेफरन्स बुक आहे आणि ही वाचणे आवश्यक सुद्धा आहे. मात्र जर तुम्ही माझे लेक्चर ऐकाल आणि माझ्या लेक्चरचा जर उपयोग करून घ्याल
तर या पुस्तकातली सर्व परीक्षाभिमुख माहिती माझ्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचणार आहे आणि त्यामुळे ही पुस्तके वाचण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. आता दुसरा प्रश्न, ठीक आहे, दुसरा प्रश्न दुसरे हेही असू शकतात. दुसरा म्हणजे ही पुस्तके बरं ठीक आहे, तुम्ही माझे लेक्चर नाही कराल आणि मग तुम्ही असं ठरवलं की ही पुस्तके, बरं ठीक आहे, तुम्ही लेक्चर करा नका करू हा तुमचा प्रश्न, ठीक आहे. मात्र जर तुम्ही असं ठरवलं की मी ग्रोवर अँड ग्रोवर वाचायचं, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वाचायचं, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कटारे वाचायचं, तर मित्रांनो लक्षात असू द्या, सर्वात प्रथम तर तुम्ही या पुस्तकाची साईज लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकातली माहिती लक्षात घ्या. या पुस्तकातली सर्व माहिती परीक्षाभिमुख नाही. या पुस्तकातली बरीचशी पेजेस ही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. आणि मग जर तुम्ही स्वतःहून ही पुस्तके वाचण्याचे ठरवले तर या पुस्तकांवर तुमचा बराचसा वेळ जाईल आणि मग हा बराचसा वेळ गेल्यानंतर पुस्तक तुम्हाला कुठपर्यंत समजलेलं राहील हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की एका रीडिंगमध्ये संपूर्ण पुस्तक तर समजणे शक्य नाही. बऱ्याचशा तुम्हाला या पुस्तकावर रिव्हिजनसुद्धा घ्यावे लागेल. म्हणजेच मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचा एक बराचसा वेळ, मोठा वेळ या पुस्तकावर गमावून बसाल. आणि मग जर तुम्ही कुठेही क्लास करत असाल किंवा माझ्याकडे क्लास करत असाल तर क्लासचा उद्देश काय आहे, तुम्हाला इतिहास हा विषय सोपा करून देणे. आणि मग मी माझ्या क्लासच्या माध्यमातून तेच करणार आहोत. माझ्या क्लासमध्ये मी अशा प्रकारे समजावणार आहोत की त्या सगळ्या कन्सेप्ट ग्रोवर अँड ग्रोवरमधल्या असतील, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समधल्या असतील आणि महाराष्ट्राचा इतिहास कटारे या पुस्तकामधल्या सुद्धा असतील. मग राहिला महत्त्वाचा प्रश्न की त्या पुस्तकामधली परीक्षाभिमुख माहिती ती कुठून कलेक्ट करायची, तर ती तुम्हाला कलेक्ट करता येईल समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून देणार आहे त्या पुस्तकातल्या, आणि त्या पुस्तकातली परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला माझ्या नोट्समधून आणि समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते पुस्तके वाचण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि क्लासचा उद्देशसुद्धा हा असायला पाहिजे की तुम्हाला सोपे करून देणे, तुम्हाला जो विषय कठीण आहे त्या विषयातली जी बाब कठीण आहे ती तुम्हाला सोपी करून देणे आणि तुमचा वेळ वाचवणे, हा क्लासचा उद्देश असायला पाहिजे आणि हाच माझा उद्देश आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याचशा वेळा डायरेक्टली म्हणजे समाधान महाजन हे पुस्तकसुद्धा वाचायला सांगितलं जाते. मात्र एकंदर माझ्या आजवरच्या अनुभवावरून आणि विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवरून हे लक्षात आलेलं आहे की जर तुमचा इतिहासाचा बेस चांगला नसेल तर आणि तुम्ही जर समाधान महाजन सरांचं पुस्तक जर वाचायला घेतलं तर ते पुस्तक तुम्हाला कळणार नाही. त्या पुस्तकासाठी तुम्हाला इतिहासाचं नीट आकलन होणे आवश्यक आहे. ते पुस्तक वाचण्याआधी तुम्हाला इतिहासाचं नीट आकलन होणे आवश्यक आहे. जर तुम्हाला इतिहासाचं नीट आकलन झालं नसेल तर तुम्ही ते पुस्तक वाचू शकणार नाही. तुमचा चांगला बेस नसेल तर ते पुस्तक तुम्ही वाचू शकणार नाही. त्यामुळे आधी इतिहासाच्या नीट आकलनावर आणि बेस तयार करण्यावर भर द्या आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या लेक्चरचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रेफरन्स बुकवर चर्चा केली. यातून आपल्याला काय कळले की आपण कुठून वाचायचं आहे, इतिहास हा विषय कुठून वाचायचा आहे. आता त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो फार महत्त्वाचा आहे, ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. यामधून आपल्याला कळते कसे वाचायचे. कारण की मित्रांनो लक्षात घ्या, MPSC म्हणजे नुसते पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही आहे. पुस्तकामधलं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे कळणेसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणे फार महत्त्वाचं आहे. ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमधून आपल्याला कळते की MPSCला कोणत्या बाबी अपेक्षित आहे, MPSC पुस्तकामधल्या कोणत्या बाबी विचारत असते, कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला फोकस करायचं आहे आणि कोणते मुद्दे आपल्याला स्किप करायचे आहे, हे चांगल्या रीतीने कळणे फार आवश्यक आहे. यातून आपल्या वेळेचा अपव्यय आपल्याला टाळता येतो आणि त्याचप्रमाणे आपला अभ्यासाला एक धार असते, आपला अभ्यास भरकटलेला नसतो. आणि त्यामुळे तुम्हाला पॅरललमध्ये अभ्यासाला सुरुवात करताना रेफरन्स बुक तर वाचायचेच आहे, मात्र पॅरललमध्ये MPSCने आतापर्यंत विचारलेले ओल्ड क्वेश्चनसुद्धा बघत चालायचे आहे. यासाठी आता मार्केटमध्ये सध्या डायरेक्ट ॲनालिसिस उपलब्ध आहे. त्यामध्ये मी लोकसेवा पब्लिकेशनचं जे 21,000 क्वेश्चनचं पुस्तक आहे त्याचा उल्लेख करू शकतो.
किंवा किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे, त्याचासुद्धा आपण इथे उल्लेख करू शकतो. तर तुम्ही ठरवायचं आहे, ठीक आहे. दोन्ही पुस्तके कमी अधिक प्रमाणात सारखेच आहे. तर ओल्ड क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिससाठी तुम्ही या पुस्तकांचा वापर करू शकता. मात्र मित्रांनो लक्षात घ्या, नुसतं मी सांगितलेलं आहे तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा आणि तुम्ही नुसतं क्वेश्चन वाचत आहे असंही नाही. यातही बरेचसे बारकावे आहे आणि हे बारकावे मला तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून समजावून सांगायचे आहे. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की दर 5 लेक्चरनंतर म्हणजे दर 5 टॉपिकवरती साधारणतः आपल्याला यामध्ये कोणते टॉपिक अभ्यासायचे आहे हे मी इंडेक्समध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलेच आहे. तर साधारणतः 3 ते 5 टॉपिक नंतर त्या टॉपिकवर MPSCने आतापर्यंत कोणते कोणते क्वेश्चन विचारले आहे, मग भलेही ते राज्यसेवा प्रिलिमचे असू द्या, राज्यसेवा मेन्सचे असू द्या, कंबाईन प्रिलिमचे असू द्या, कंबाईन मेन्सचे असू द्या, MPSCने आतापर्यंत त्या टॉपिकवर विचारलेले जे काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनवर सेपरेट लेक्चर घेणार आहोत. म्हणजे लक्षात येते का तुमच्या, साधारणतः 3 ते 4 टॉपिकवर मी लेक्चर घेईल. ते 3 ते 4 टॉपिकवरचे लेक्चर संपल्यानंतर आतापर्यंत त्या टॉपिकवरती आलेल्या सर्व क्वेश्चनवर मी एक स्वतंत्र लेक्चर घेईल आणि मग हे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले आहे, कशा प्रकारे फ्रेम केलेलं आहे, यातले कोणते मुद्दे महत्त्वाचे आहे, कोणते क्वेश्चन येऊ शकतात, तुम्ही वाचताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहे, हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे यातून तुम्हाला काय लक्षात येईल, कसे वाचायचे. मित्रांनो लक्षात घ्या, काय वाचायचे, कोठून वाचायचे आणि कसे वाचायचे हे 3 मुद्दे कळल्याशिवाय MPSC कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, MPSCचा अभ्यास सगळेच जण करत असतात. पूर्ण महाराष्ट्र हीच पुस्तके वाचत असतो कमी अधिक प्रमाणात. मात्र जागांची संख्या मर्यादित आहे, कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि या प्रचंड कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचे असेल तर आपला अभ्यास हा पूर्णपणे परीक्षाभिमुख असणे आवश्यक आहे. MPSC ही नॉलेजची एक्झाम नाही आहे, MPSC ही स्ट्रॅटेजीची एक्झाम आहे, MPSC ही नियोजनाची एक्झाम आहे आणि त्यासाठी MPSCला समजणे फार महत्त्वाचं आहे. आणि MPSC जर आपल्याला समजायची असेल, समजून घ्यायची असेल तर सिलेबस, रेफरन्स बुक, ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहे. आणि मी संपूर्ण इतिहास हा विषय शिकवताना या 3 मुद्द्यांवरच भर देणार आहे आणि अधिकाधिक तुम्हाला परीक्षाभिमुख शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो आता मी हा लेक्चर कन्क्लूड करतो. यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या ज्या बाबी सांगितल्या त्या पुन्हा एक वेळा थोडक्यात रिपीट करतो. मी तुम्हाला सांगितलं की कोणती पुस्तके वाचायची, त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कोणती पुस्तके नाही वाचायची, त्याचप्रमाणे मी तुम्हाला सिलेबस समजावून सांगितलं, सिलेबसचं महत्त्वसुद्धा सांगितलं आणि ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिससुद्धा सांगितलं. त्याचप्रमाणे माझे लेक्चर कशा प्रकारे होणार हे सुद्धा सांगितलं. डेमो म्हणून मी काही लेक्चर तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेले आहे, ते लेक्चरसुद्धा तुम्ही बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला ते लेक्चर आवडले तर त्याला लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इतिहास हा विषय हळूहळू अभ्यासात नेणार आहोत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.